लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट बघा पुढे येत आहे। ती म्हणजे रायगड जिल्ह्यामधून जे अशा प्रकारची एक न्यूज पुढे येत आहे। रायगड जिल्ह्यामधील 15,000 फॉर्म जे आहेत रद्द झाले आहेत का या संदर्भात जे आहे न्यूज पुढे येत आहे। पण या न्यूजमध्ये किती तथ्य आहे या न्यूजच्या बाबतीत, म्हणजे खरं आहे का खरंच 15,000 फॉर्म रद्द झाले आहे का? बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्या खास करून रायगड या जिल्ह्यामधील आहेत तर त्या चिंता करीत असतील की आमचा फॉर्म तर मग रद्द झाला नाही ना। तर या संदर्भात म्हणजे तुमच्या मनामध्ये याबद्दल कुठल्याही प्रकारची तीळ मात्रही शंका राहू नये। नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर खात्रीलायक अपडेट दिले जातात, त्याप्रमाणेच आपण रायगड जिल्ह्यामध्ये खरंच 15,000 फॉर्म रद्द झाले आहेत का आणि विशेषतः करून यावर जे आहे स्वतः आदित्यताई तटकरे म्हणजे ज्या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत, ज्या विभागाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना चालवली जाते, त्यांनी पण ट्विटच्या द्वारे माध्यमातून किंवा जे सोशल मीडियाच्या बाबतीत जे आहेत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विटरद्वारे त्यांनी एक पोस्ट करून या संदर्भात जी आहे माहिती दिलेली आहे की खरंच रायगड जिल्ह्यामधील 15,000 फॉर्म रद्द झालेले आहेत का। आता पहिला तर मुद्दा लक्षात ठेवा, त्यांनी ट्विट काय केलेलं आहे हे त्यांनी ट्विट केलेलं आहे, दिसतं आहे आपल्याला, हे त्यांचं ट्विट आहे। परंतु मी इथे तुम्हाला एकदम क्लिअर दिसावं या प्रकारे इथे जर स्क्रीनला दाखवतोय, सोबत तुम्हाला स्क्रीनच्या एका बाजूला ते ट्विट देखील तुम्हाला वाचता येईल की त्यांनी काय म्हणलेलं आहे वगैरे वगैरे। आता पहिला मुद्दा बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्यामधील 15,000हून अधिक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाल्याचे वृत्त हे दिशाभूल करणारे आहे। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व रायगड जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना माता भगिनींना ही एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही चुकीच्या अफवांमुळे अजिबात निराश व्हायचे नाही किंवा जे आहे चिंता करायची गरज नाही। कारण की 15,000 फॉर्म जे आहे अपात्र झाल्याची जी बातमी आहे तर ती सर्रास जी आहे चुकीची आहे। आणि या प्रकारे लक्षात ठेवा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणजे येत असता आणि पाहत असता की सर आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये जे आहे 15,000 फॉर्म रद्द झाल्याची बातमी पुढे येते, ती खरी आहे का? तर अजिबात नाही, ती खोटी बातमी आहे। त्यानंतर बघा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की त्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की 28 जून 2024 ते 3 जुलै 2024 त्या दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या निष्कांच्या म्हणजे जे काही निकष असतील तर त्यांच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली होती। आणि त्या कमिटीनुसार जर आता पाहिलं तर सध्या एकूण अर्जांपैकी म्हणजे सुमारे 6 लाख जे काही अर्ज आहेत, किती 6 लाख अर्ज हे रायगड जिल्ह्यामध्ये पात्र ठरवण्यात आले। आणि ज्यावेळेस स्क्रुटिनी चालू होती, स्क्रुटिनी म्हणजे कधी जे फॉर्म म्हणजे मंजूर व्हायच्याच टप्प्याला, म्हणजे असं नाही की मंजूर झाला आणि त्याच्यानंतर अपात्र केले असं नाही, मंजूर करायच्या वेळेस ज्यावेळेस 6 लाख फॉर्म मंजूर करण्यात आले त्याच वेळेस ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेच्या अटी शर्तीमध्ये बसतच नव्हत्या तर तशा लाडक्या बहिणींचे फॉर्म त्यावेळेस रद्द केलेले आहेत। पण त्याचा आत्ताशी काही संबंध नाही, म्हणजे त्या 15,000 लाडक्या बहिणींना न लाभ मिळाला होता न त्यांना योजनेच्या द्वारे पात्र करण्यात आलेलं होतं। कोणत्याही प्रकारे त्या लाडक्या बहिणी या योजनेचा काही संबंध नव्हता। त्यांनी फॉर्म भरून पाहिले परंतु पात्रतेच्यानुसार अटी शर्तीनुसार त्यांचे अर्जच मंजूर झाले नाही, तर मग आपण कसं काय म्हणणार की ते अर्ज जे आहेत अपात्र ठरवण्यात आलेले। अपात्र तर त्यांना ठरवण्यात आलेलं आहे की जे पात्र असून त्यांना अपात्र केलं, पण असं तर घडलेलं नाही। हे असं स्वतः आदित्यताई तटकरे यांनी या ट्विटच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला संपूर्ण ट्विट वाचायचं असेल तर या कडेला मी बाजूला संपूर्ण ट्विट लावलेलं आहे, त्यांनी काय म्हणलेलं आहे तर तुम्ही ते ट्विट वाचू शकता व्हिडिओ पॉज करून। पण मात्र रायगडमधील जेवढ्या बी काही लाडक्या बहिणी माता भगिनींना एक विनंती आहे की या न्यूजमुळे तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही। आणि अशाच प्रकारे तुम्हाला खात्रीलायक अपडेट जर हवे असतील या योजनेच्या बाबतीत आणि इतर पण योजनेच्या बाबतीत पण आपण येणाऱ्या टायमामध्ये या चॅनलच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला मी अपडेट देण्याचं काम करणार आहे। त्यामुळे थोडक्यात रायगड जिल्ह्यामध्ये 6 लाख लाभार्थी आज पण आहेत, पूर्वी पण होते। दुसरा मुद्दा, 15,000 लाभार्थी जे होत्या ज्या 15,000 जे अर्ज होते जे मंजूर करायच्या प्रक्रियेतच म्हणजे मंजूरच झाले नाही तर त्या प्रक्रियेमध्येच त्यांना पहिल्या स्टेजवर जे आहे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं। म्हणजे एकदा पात्र ठरवलं आणि नंतर अपात्र ठरवलं असं झालेलं नाही। त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाभ आलेला आहे त्यांना इथून पुढे पण येईल अशी अपेक्षा करूयात आणि येईल ऑब्वियसली, त्यात काही शंका नाही। तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।